सालाबादप्रमाणे मी आदिमाया शिवशक्ती देवस्थान अंबरनाथ यांच्या विद्यमानं महाशिवरात्री उत्सव दिनांक 25/2/2025 व 26/2/2025 2 दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। उत्सवासाठी अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, कल्याण परिसरातील नामवंत मान्यवर उपस्थित होते। दिनांक 25 व 26 2 दिवस मंदिरात पहाटे 5 वाजेपासून धार्मिक विधी, महापूजा, महाआरती, महाशिवपूजा, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक विधी सुरू होते। दिनांक 27/2/2025 गुरुवार रोजी महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं। त्यावेळेस बेतल चर्च परिसरातील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी महाभंडारा प्रसादाचा लाभ घेतला। त्यावेळेस पंचक्रोशीतील झुंजार समाजसेविका अर्चनाताई रामदास पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली। त्यावेळेस अमरावतीचे नामवंत नगरसेवक संदीप सरनाईक, समाजसेवक रवींद्र उसगावकर तसेच बदलापूर परिसरातील नामवंत उद्योजक समाजसेवक चंद्रकांत बाळा पिंगळे हे सुद्धा आपल्या मित्रपरिवारासोबत उपस्थित होते। शिवभक्तांची उत्तम व्यवस्था कल्याणकर परिवार, त्यांचे मित्रपरिवार सगळे सोयरे यांनी ठेवली। मंदा कल्याणकर, विनायक कल्याणकर, महेश जयंत कल्याणकर, कविता कल्याणकर, गौरी शिंदे, शारदा खराटे, अनिता खिलारे, स्वप्नील शिंदे यांनी खूप परिश्रम घेऊन उत्सव पार पाडला। या उत्सवामध्ये गडकरी परिवार, कटके परिवार, खिलारे परिवार, खराटे परिवार यांनी उपस्थिती राहून शिवभक्तांची देखभाल करत होते। श्री आदिमाया देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष, विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर यांना आलेल्या सर्व शिवभक्तांनी धन्यवाद दिले। ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर यांनी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील शिवनगरातील शिवमंदिराला भेट दिली व शिवभक्तांच्या आनंदात सामील होऊन हर हर महादेव करून त्यांना धन्यवाद दिले। शिवनगर येथे शिवमंदिरात दुसऱ्या दिवशी सुद्धा शिवभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। तिसऱ्या दिवशी सुद्धा शिवभक्तांनी प्रसादाचा भंडाऱ्याचा लाभ घेतला। MRN Construction Interior Decorator, Specialist in Civil Worker, Sliding, Fabrication, Plumbing, Painting, Marble Fitting, POP, Brick Wall, Water Purifying, PCC, RCC Works. Vinod Deshmukh, Mobile number 9890032302 7387555776. कैलास कॉलनी, उल्हासनगर 421005। आमच्या ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।